करत आहोत। आणि खरं तर आजच्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन कारखान्याचे चेअरमन निर्विवाद सत्ता 25 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांनी विरोधक म्हणून आमच्यावर जे काही आरोप केले आणि अतिशय खोटे आरोप त्यांनी केलेले आहेत आणि त्याचं खंडन करणं जरुरीच वाटलं म्हणून आजची या पत्रकार परिषद घेतलेली आहे। का तर सभासदांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला नको, वस्तुस्थिती सभासदांसमोर गेली पाहिजे म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण घेतलेली। त्यांच्या एकूण 2 दिवसामध्ये तासाच्या 2 पत्रकार परिषदा तालुक्यातील सगळ्या सभासदांनी ऐकल्या। खरं तर त्या पत्रकार परिषदेमधून आम्ही विरोधकांनी त्यांचा आभार मानलं पाहिजे असं सगळं त्यांचं वक्तव्य। कशा अर्थानं की गेली 10 वर्ष आम्ही सांगतोय की ही व्यक्ती अपात्र आहे, ना करते, याला ही संस्था चालवता येत नाही, ही संस्था लोकांना देऊन टाक। 10 वर्ष झाला आम्ही सांगत होतो आणि काल त्यांनी स्वतः कबुली दिली, सर्व पत्रकारांसमोर समाजासमोर काल कबुली दिली आणि ते किती अपात्र आणि किती ना करते हे स्वतः शिक्कामोर्तब केलं। त्यामुळं 10 वर्ष जे आम्ही लढाई लढत होतो त्याला एका पद्धतीनं यश मिळालं असं आमचं म्हणणं। जे आरोप त्यांनी केले तेवढा एकच मुद्दा महत्वाचा आहे, बाकीचं जे काही 40 मिनिटाच्या पत्रकार परिषदेत 35 मिनिटं त्यांनी जे काय मांडले ते फक्त स्वतः कसे ना करते आहेत आणि मी कसा अपात्र चालवायला, आंबोत्रे कसा चालवायला बाहेर, एवढंच मांडलं। महत्वाचा एकच विषय त्यांनी घेतला होता की बाबा विरोधकांच्या तक्रारी आहेत जाऊन कारखान्याला कर्ज मिळाले नाही, त्याच्यामुळे संस्थेला अडचणी आल्या, संस्था व्यवस्थित चालू शकली नाही आणि संस्थेला गडगड लागली, ही जी काय तिने आरोप केला होता हा अतिशय गंभीर आरोप आहे। म्हणजे संस्था वाचवण्यासाठी आम्ही 10 वर्ष लढतोय आणि आमच्यावरतीच संस्था बुडवण्याचा आरोप करताय, मग ह्या आरोपाचं खंडन होणं गरजेचं होतं। जो त्यांचा आरोप होता की बँकांना पत्र दिली आम्हाला कर्ज मिळू दिलं, वास्तविक पाहता या संपूर्ण जी काय 10 वर्षाची माझी लढाई आहे त्याच्यामध्ये बँकेला मी फक्त 3 पत्र दिली आणि ही 3 पत्र तुम्हाला झूम करता येत असेल तर बघा की मी वेगवेगळ्या विषयावरती पत्र दिले असतात। बँकेला जी मी पत्र दिली त्याच्यामध्ये फक्त 3च पत्र आहेत, ते जे मी उल्लेख केला सर्वात अगोदर जे मी पत्र दिलं होतं ते 23/7/21 साली दिलेलं होतं। तर याच्यामध्ये ते जे त्यांनी उल्लेख केला की जून जुलैला मला पैसे मिळणार होते आणि नोव्हेंबरला मिळाले, मी जुलैलाच अर्ज केलेला पण त्यावेळेस ते पैसे मंजूर नव्हते, त्याच्यानंतर सरकारनं मंजुरी दिलेली होती आणि या पत्रामध्ये माझ्या कोणत्याही किंवा कर्ज मिळू नये, संस्थेला अडचणीत आणावं असं जर कुठं असेल तर ते म्हणत ते सांगायला ऐकायला मी तयार। या पत्र जर तुम्हीच येऊन जर वाचलं तर बरं होईल। आम्ही या पत्रामध्ये काय म्हणतोय, आता हे माझं पत्र आहे 146 कोटी देतानाच हे पत्र 146 कोटी ज्या सरकारने दिले त्यावेळेच हे पत्र कधीच आहे 23/23 सालचं। आता या पत्रामध्ये मी स्पष्टपणे काय म्हणतोय की 146 कोटी रुपये कर्ज मंजूर झालेले समजले, त्या संदर्भात मी आपले राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन व आभार मानतो। उपरोक्त आर्थिक मदत ही शासन स्तरावरून वेळोवेळी आमच्या कारखान्यास आपण दिलेली आहे, अशा पद्धतीने सदरची मदत मिळावी हीच अपेक्षा, जेणेकरून आम्हा शेतकरी सभासद व कामगार यांची थकीत देणी मिळण्यास याचा उपयोग होईल ही अपेक्षा। आमचा मुद्दा काय आहे, प्रत्येक पत्रामध्ये 3च पत्र मी दिली, त्यांनी एक पत्र दाखवावं की ज्या पत्रामध्ये की मी संस्थेला कर्ज मिळू नये असं माझा यातला एक स्पष्ट मुद्दा आहे। प्रत्येक पत्रामध्ये तुम्ही वाचा की बाबा कल्याणराव काळे यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे मिळालेल्या आर्थिक मदतीचा उपयोग योग्य पद्धतीने संस्थेसाठी ते करत नाहीत, वारंवार ते कर्ज घेतात, त्याचा दुरुपयोग करतात, सभासद आणि शेतकरी आणि कामगाराला पैसे मिळत नाहीत आणि तेच रकमा हे स्वतःसाठी वापरतात आणि तसाच बोजा वाढत चालले, तर या कर्जाचा योग्य विनियोग व्हावा एवढाच माझा मुद्दा आहे। प्रत्येक पत्र मी काय म्हणतो यामध्ये सदरची रक्कम कारखान्याच्या खात्यावर वर्ग न करता आपल्या बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडून संस्थेचा चेअरमन व इतर संचालकांना त्याचा अधिकार देऊ नका। सदरच्या रकमेचा विनियोग कारखान्याचे शेतकरी, सभासद
कामगारांची थकीत निधी, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी आणि थकीत बँकेचं जे काय कर्ज असेल त्या देण्यासाठी वापरले. हे सर्व व्यवहार नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे. बँकेचा अधिकारी, साखर आयुक्तालयाचा अधिकारी व महसूल विभागाचा अधिकारी यांच्या मार्फत डायरेक्ट शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या खात्यामध्ये पैसे जातात. त्यांनी परवा एक मुलाखत दिली, त्यामध्ये सांगितलं की मी माझ्या खात्यावर कारखान्यात पैसे घेत नाही, डायरेक्ट सभासदाच्या खात्यात पैसे घाल. अहो डायरेक्ट गेले ते आमच्या या पत्रात, डायरेक्ट कामगाराला पैसे मिळाले ते आमच्या या पत्रात. जर आम्ही ही मागणी केली नसती तर ते 146 कोटीतली किती सभासदांना आणि किती तुम्हाला, हा परत अडचणीचा विषय झाला असता. आणि ही सगळी पत्र आहेत. आज त्यांनी 25 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीचं खापर फक्त विरोधकांनी दिलेल्या पत्रावर पडलं. म्हणजे आज अशी कोणतीही संस्था नसेल की जिथे त्याला विरोधक नाही. प्रत्येक कारखाना असेल, प्रत्येक संस्थेला विरोधक आहे. आणि विरोधकांच्या अर्जामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही एवढ्या मोठ्या संस्थेला, असं होऊ शकतं? हे कुणाला पटण्यासारखं आहे? बरं आमचे अर्ज आले तर दाखवा एक अर्ज. त्यांनी 50,000 पोत्याचे एक अर्ज काहीतरी मांडली, 50,000 पोती आरोप केला. आमचा तसा कोणताच अर्ज नाही. त्यांनी तसा अर्ज समोर आणावा आमच्या समोर, ते सिद्ध करावं की हे अर्ज आम्ही दिलेला आहे. आम्ही ते म्हणत नाही. खोटेनाटे आरोप, बिनबुडाचे आरोप, तुमचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करताय. माझ्या अखंड 10 वर्षाच्या लढाईमध्ये फक्त एवढे 3 अर्ज मी काय MSC बँकेला, फक्त MSC बँकेला अर्ज दिलाय. इतर कोणत्याही संस्थेला आम्ही अर्जाचा संबंध देत नाही, कारण प्रमुख यांना दुसरं कोण कर्ज देतच नाही. MSC बँकेला किती कर्ज दिले तुमचं? आता ते काय सांगताय, गेल्या 4 वर्षामध्ये यांचे अर्ज आले त्यामुळे अडचण. आता गेल्या 4 वर्षामध्ये त्यांना 180 कोटी मिळाले, 146 कोटी एकदा मिळाले, 18 कोटी एकदा मिळाले, 14.5 कोटी एकदा मिळाले. मग आमच्या अर्जाचा विषयच कुठे आला? आमचे अर्ज एकतर कर्ज मिळावे, फक्त त्या कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा यासाठी. आणि तुम्हीच काल काय कबूल केलं की जागा आहे का माझ्या उतार्यावर, कारखान्यावरती कर्ज काढायला? जागा जर असती तर मग मी लोकांना कशाला द्या? मग ही कर्ज कुणी काढली? आम्ही काढली का? बरोबर, जागा राहिली नाही कर्ज काढायला, ही परिस्थिती कुणी निर्माण केली? बरं त्या रकमेचं झालं काय? कालची त्यांची पत्रकार परिषद, म्हणजे आज एवढ्या मोठ्या संस्थेचे चेअरमन म्हणून 25 वर्ष काम करतात आणि ज्या बालिशपणे त्यांनी कालची पत्रकार परिषद दिली, जे काय हसत बोलताय की माझ्या संस्थेवर कर्ज काढायला जागा असते तर मी घेतलं असतं. लाज लज्जा शरम हा विषय सोडून गेलेला आहे आणि सरळ विरोधावर ढकलून द्यायचं आणि निवांत राहायचं. स्वर्गीय वसंतदादांनी उभा केलेली ही संस्था ही लोकांना देऊन टाकल्यानंतर मला चांगली झोप लागते, चांगली झोप लागते. ज्या दादांनी त्यांच्या सहकार्याने शिळं तुकडं मोडून एसटीनं प्रवास करून 10 वर्ष ही संस्था पहिली कागदावर होती, 95-96 पुन्हा तिला मूर्त रूप आणलं, 25 वर्ष तुमच्या ताब्यामध्ये आहे. ती संस्था लोकांना दिल्यानंतर तुम्हाला चांगली झोप लागते. मी दादा म्हणजे एक विरोधक म्हणून दादांची मला माफी मागावी वाटते की विरोधक म्हणून मी कमी पडलो या माणसाला हटवाय, की तुम्ही अजून जरा मला बळ द्या दादा, ह्या माणसाला तिथनं हाकलून देण्याची शक्ती द्या ह्या सभासदांमध्ये आणि तुमची संस्था आजारावर ठेवण्याची शक्ती आमच्या सर्व विरोधकांना. 180 कोटी काय केलं सभासदांनी? 180 कोटीचा हिशोब त्यांना आम्ही उद्या विचारलाय ना वार्षिक संसाधन सभेवर. जेवढी पत्र मी दिले त्यामध्ये ते काय म्हणतायत, FRP यांच्यामुळे मिळाले, पगार यांच्यामुळे ना. अहो मी फक्त 3च पत्र बँकेला दिले, ते पण दिलेत की योग्य वापर होऊ द्या. आणि दुसरा माझा मुद्दा काय होता की संचालक कर्ज काढतायत पण फेडायची जबाबदारी घेत, तर तुम्ही संचालकाच्या उतार्यावरती वैयक्तिक प्रॉपर्टीचं मॉर्गेज. माझ्या पत्रातला प्रमुख मुद्दा तेवढाच, प्रत्येक पत्रामध्ये मी लिहिले, प्रत्येक पत्रामध्ये तुम्ही वाचा. मग हे चुकीचं आहे का? मग कर्ज काढणार तुम्ही, माझ्या संस्थेवर करणार, पैसे तुमच्या प्रपंचाला वापरणार आणि निघून जाणार. म्हणून आम्ही काय म्हणतो तो की कर्ज द्या, ते देणं गरजेचं आहे, त्याशिवाय संस्था चालणार नाही. पण ह्यांच्या उतार्यावरती बोलायचं. मी जास्तीत जास्त पत्र कशी दिली असतील तर ती पत्र सभासदांना FRP मिळावी, कामगारांना पगार मिळावा. ही 100 पत्र आहे, ही 100 पत्र आहे 10 वर्षात दिले. ही काय आहे? सभासदांना FRP. वाचा ना तुम्ही ही पत्र, वाचा की सभासदांना FRP मिळावी, कामगारांची थकीत द्यावी,
ह्याच्यासाठी 100 पत्र आहे. फक्त 3च पत्र तुम्ही बँकेची, ही माझी 100 पत्र असतील. दुसरी त्यामध्ये काय आहे, तुम्ही सभासदाचे तुम्ही काय सांगता, 2 वेळा निवडणूक लढवली, 2 वेळा सभासदांनी आम्हाला संधी दिली, यंदा यांची जागा दाखवली आणि तरी यांची गुंतवणूक केली. अहो ही 100 पत्र आहेत कशाचे, सभासद यादीच तुम्ही आम्हाला द्या. जो सरकार कायद्यानुसार आमचा अधिकार आहे, सभासद यादी आम्हाला मिळलं, अनामत रक्कम कोणाच्या तुमच्याकडे आहे ते आम्हाला कळल्या पाहिजे, त्या लोकांना सभासद करून घेतलं पाहिजे. हायकोर्टात त्यासाठी ह्या माणसानं मला जायची वेळ लागली. सभासद यादी निघाली. आज तुम्हाला जर एक पत्र दाखवलं, जे प्रादेशिक सहसंचालकांनी त्यांना निर्देश दिले, त्या निर्देशाच्या विरोधात हे हायकोर्टात गेले. मी काय मागत होतो मागच्या निवडणुकीच्या अगोदर, सभासद यादी. आणि सभासद यादी मागायसाठी मला हे हायकोर्टापर्यंत जायचे. आज सभासद यादीमध्ये एवढं काय गौरव झाला. माझं म्हणणं काय आहे की जेवढं काम कल्याणराव काळेंनी सभासद यादीवर केलेलं आहे, तेवढं काम जर संस्था चालवायवर केलं असतं तर संस्थेला ही वेळ जाईल. तुम्ही 15,000 सभासदांना सभासदत्व देत, 2016च्या निवडणुकीत 1100 माणसं काढून टाक, 2023च्या निवडणुकीत 2000 बाहेरची माणसं आपण यादीत घुसवली आणि तुम्ही म्हणताय सभासदांनी आम्हाला निवडून दिलं. अहो सभासदांनी त्यांना निवडून दिलेलं नाही, नीट समजून घ्या. सभासदांनी आम्हालाच निवडून दिले. सभासद यादीमध्ये ज्या बोगस 2000 लोकांनी नोंद केली आणि त्यांचं जे मतदान घडवून आणलं त्यांनी ह्यांना निवडून, प्रत्यक्ष सभासदांनी निवडून दिलेलं नाही. मग माझं त्यांना चॅलेंज आहे, उद्या तुम्ही सर्व जेवढ्या लोकांच्या अनामत रक्कम आहेत, 15,000 लोकांची रक्कम आहेत, त्या लोकांना यादीमध्ये घ्या, चुकीची माणसं बाजूला काढा आणि उद्या निवडणुकीला सामोरं जावा. काय अडचण आहे. मग कळत दूध का दूध, पाणी का पाणी. व आपलं बसायचं आणि उचलली जीव लावली करायला, काही आरोप करायचे तेही विरोधक करायचे. दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला, त्यांचा 1 टन तर ऊस येतो. अहो माझ्या वडिलांनी त्या कारखान्यासाठी किती कष्ट घेतलं हे सर्व समाजाला, सभासदांना, त्या परिवारातल्या सगळ्यांना माहिती. स्वतः वसंतदादा विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि चंद्रबाबा कारखान्याचे चेअरमन हे दोघी एका वेळी. त्यावेळेचा विषय आहे, मला आठवतो मी लहान होतो, माझ्या घरी आठवड्यातून एकदा तरी जेवणासाठी असायचे. तर दादाला आमच्या वडिलांनी बांधून सांगितलं 1 टन सुद्धा दुसरीकडे आहे. आणि जसं चंद्रबागेचं गावात सुरू झाले तेव्हापासून माझ्या कुटुंबातला, माझ्या गावात नुसतं कुटुंबात असलं 1 टन देखील ऊस माझ्या विचाराने माणसाकडे आम्ही बाहेर. तुम्ही आमचं ऊसच न्याल तयार, हे अर्ज आहे. हा मागच्या वर्षी 24चा अर्ज आहे, हा 23चा अर्ज आहे. आरजेडीनं तुम्हाला आदेश काढलाय का दीपक पवारांचा कुटुंबाचा ऊस घेऊन जातो. निवडणुकीला मी उभा राहतोय म्हणून तुम्ही माझा ऊस नेत आणि नुसतं माझा नेत नाही असं नाही, इथे व्यासपीठावर बसल्यावर कोणाचा नेत नाही. आणि तुम्ही काय म्हणता 4 टाळकी 4,200 लोकांनी आम्हाला मतदान केले आणि ज्या ओरिजिनल सभासदांनी केली आणि 4 टाळकी म्हणून तुम्ही आमचा संबोध काय, त्या सगळ्या लोकांचा ऊस तुम्ही न्या ना. एकीकडे तुम्हाला ऊस नाही म्हणता आणि दुसरीकडे तुम्हाला ऊस नेत नाही आमचा. आज माझ्या गावातून 15,000 टन ऊस चंद्रबागेत जातो, आज 150 टन जातो. 15,000 टन आम्ही उद्या देतो ना त्याचा. काय अडचण आहे, संस्था आमची आहे नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट चुकीचीच बोलायची, चुकीचीच सांगायची, काहीतरी दिशाभूल करायची. दिशाभूल कोण करते, विरोधक दिशाभूल करायला विरोधकांच्या हातामध्ये आहेच काय, फक्त लढणं आणि संघर्ष एवढंच आमच्या हातामध्ये. काल एक आरोप केला की तुम्हाला कुठल्या संस्था चालवायला अनुभव आहे, तुम्ही काय केलं? हो, चांगला प्रश्न आहे की त्यांनी कुठली संस्था उभा केली. मला एक सांगा, कल्याणराव काळे आयत्या बिळावरचा नाहो आहे. वसंतदादाच्या पोटी जन्मलेला ही मुळा आहे. सीताराम कारखाना उभा केला, सांगतो उभा केला. आता त्याने आता मला जे त्यांनी हिनवलं त्याचा आधी सांगतो. मी संस्था काढलेली आहे, पण सगळ्या संस्था ही माझ्या जीवावर, माझ्या स्वतःच्या पैशावर काढली आणि समाजासाठी वापर. मग पाणी वापर संस्था आम्ही काढले, 2 पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून 3000 एकर क्षेत्र मी भिजवतो दर महिन्याला निराबाडलं. ज्या गार्डीसारख्या गावामध्ये ऊस पिकत नव्हता, 20 एकर जिथं ऊस होता, आज 600 एकर ऊस पिकतो माझ्या सोसायटी. आम्ही स्थापन केली. सहकारी संस्था, सेवा सोसायटी काढल्या.
गावामध्ये बँक काढली, वाचनालय चालू. तुम्ही ह्या सगळ्या संस्था आम्ही त्याचा न लाभ घेता काढली आणि कुणाचाही पैशाचा रुपया न घेता काढली. तुम्ही कोणती संस्था काढली? एक सीताराम कारखाना काढला, ती पण चंद्रभागेच्या पैशावरती सगळ्या सभासदांच्या मुंड्याबरोबर काढला. तो पण 100-200 कोटी रुपये घेऊन विकून टाकला. चंद्रभागा कारखाना तुम्ही काढलाय, चंद्रभागा डेअरी तुम्ही काढली का? निशिगंधा बँक तुम्ही काढली का? यशवंत पतसंस्था तुम्ही काढली का? प्रतिभा पतसंस्था तुम्ही काढली का? शिक्षण संस्था काढली? काय काढली? आणि तुम्ही न काढलेल्या सगळ्या संस्था तुम्ही बंद पाडल्या. लोकांच्या पैशाच्या असणाऱ्या संस्था आहेत, तुम्ही फक्त तिथं विश्वस्त म्हणून बसलाय. आणि आमचा अनुभव बघायचा आहे ना साहेब. आता 3 वर्ष राहिले निवडणूक, 5 वर्षाची 2 वर्ष संपले. तुम्ही आता कुठला पत्रे आणलाय, देऊ टाका 3 वर्ष विरोधकाला संस्था. अडचण काय? आम्ही कोण आहे? केलं की हा कारखाना 35 वर्षासाठी भाड्याने दिला, हो. परंतु काल त्यांनी खुलासा केला की आम्ही सहयोगी तत्वावर चालणार. हो. कालावधीचा पण काय उल्लेख केला नाही. अजून फायनल झालं नाही. शासनाच्या GR मंडळाच्या बैठकीमध्ये होणार. अहो, आणि शासनाच्या GR नुसार त्यांनी ते सांगितलं. सहयोगी तत्वावर हे चालू आहे. तर सहयोगी तत्वाला जो मुद्दा ते सांगताय, कोलॅबरेशन मध्ये देताच येत नाही. काल त्यांनी GR दाखवलं, हो. तुम्ही वाचायला पाहिजे तो GR. तो GR काय म्हणतोय मी वाचून दाखवतो. की स्वतः मला बोत्रेंनी सांगितलं. ते म्हणले ना काल काळे साहेब बोत्रेच्या ऑफिसमध्ये गेले. आम्ही बोत्रेच्या ऑफिसमध्ये गेलो. बोत्रे साहेबांना विनंती केली की तुम्ही 15-16 कारखान्याची मालक आहात. तुम्ही प्रायव्हेटमध्ये कितीही कारखाने विकत घेतले तर आमच्याशी त्याला काय आमच्या काय अडचण असायचं कारण नाही. पण ही सभासदांची संस्था आहे, एक स्वाभिमानानं उभा केलेली संस्था आहे, मोठ्या संघर्षात उभं राहिलेली संस्था आहे. आणि इकडं तुम्ही येऊ इथे सभासदांची राहू हीच आम्ही सांगितलं नाही गेलो. त्यावेळेस त्यांनी मला आम्हाला स्पष्ट सांगितलं की मला हे सगळं कर्ज आणि सगळा हिशोब मारला तर मला 35 वर्षाचं ठीक आहे. हे काय आमचा शब्द नाही. बोत्रे साहेबांचे ऑफिस CCTV फुटेज काढून ऐकवा तसं असेल. हा सहयोगी तत्वाचा जो विषय आहे हे करताच येत नाही सहयोग. हा जो GR आहे 2020चा यानुसार भाड्याने संस्था देता येईल. नसेल भाड्याने देताना पण त्याची बीड काढावं लागतं, टेंडर काढावं लागतं. 2 नंबरला संस्था एका सहकारी कारखान्याला दुसऱ्या सहकारी कारखान्याबरोबर भागीदारी करते. आणि 3 नंबरला हे सहयोगी सरकारच्या उपक्रमाशी सहयोग करतात. यामध्ये सरळ म्हणतं की कोणत्याही सहकारी साखर कारखान्यास औद्योगिक गुंतवणूक, वित्तीय सहाय्य अथवा पणन व्यवस्थापन तज्ञ सेवा यासह कोणत्याही विशिष्ट धंदा किंवा धंदे चालवण्यासाठी आपलं दुसऱ्या चालवण्यासाठी सहयोग नाहीये. आपल्याला जर दुसरं कोणाच घ्यायचं असेल सरकार चालवण्यासाठी कोणत्याही शासकीय उपक्रम राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने राज्य शासन लादलेल्या अशा अटी अधीन राहून सहयोग करते. हा GR तुम्ही सगळं मोडतोड सत्तेचा वापर म्हणजे यात मागं कोण कोण आहे समजायला तयार नाही. हा GR स्पष्ट आहे. सहयोग वगैरे करता येत नाही. सहयोगाचा हा विषय तो आम्ही निश्चित हाणून पाहू कायदेशीर आहे. त्यांनी अजून एक आरोप केला की कारखान्याचं गाळं तुमच्या तक्रारीनंतर 6 लाखावर 1.5 लाखावर आलं. त्याचं कारण तुम्ही वारंवार तक्रारी केल्यामुळं पैसे कर्ज आहे ते उशिरा मिळालं. आणि उशिरा मिळाल्यामुळं मला सभासदावर पैसे देता आले नाही आणि 6 लाखावरून गाळं मला 1.5 लाखावर आलं. आता ते म्हणले ना, आता ते कर्ज मिळालं नाही ह्याचं तर मी तुम्हाला खुलासा केला. त्यांनी एक पत्र दाखव, त्यामध्ये माझी एक ओळ दाखव, त्या संस्थेला कर्ज देऊ नये. माझी कायमस्वरूपी मागा काळे नाव नव्हतं तिकडे बघणार सुद्धा ती विषय सोडून देतो तुम्ही ते परत त्या विषयावरच येत नाही. काय उगाच आरोप करता काय आणि विषय दुसरा काय म्हणला त्यांनी तुमचं काळात कमी आहे ते तुमच्या नाकात देतात. आज आम्ही काय केलं ते म्हणतायत ना सगळ्यात भारी तिथंच आहे. जोपर्यंत आम्ही संस्थेत होतो तोपर्यंत संस्था चालली. माझे वडील संचालक असताना आणि मी संचालक असताना 11 सालात तुम्ही 11 सालापर्यंत का संस्था चांगली चालत होती? ते म्हणतात की आमच्या अर्जामुळे या संस्थेला घरघर लागली. पण संस्थेला खरी घरघर कुठं लागली ते मी तुमच्या मुलात स्पष्ट. हे 2000 साली चेअरमन झाले
2006 पर्यंत माझे वडीलचे संचालक होते. 2006 ते 11 आम्ही संचालक होते. त्या काळामध्ये ही संस्था अगदी सुपरफॉर्म चालू. आज कारखाना 5 लाख 6 लाख टन गाळप त्यावेळेस करत होतो. कारखान्याच्या 200 टोळ्या 700 बैलगाडी असायची. 200 टोळ्या आपण इतर कारखान्यात देतो राज्यात उसने म्हणून, अगदी कोल्हापूर सांगली भागामध्ये. काय होत होतं चांगलं त्यावेळेस? लोकांना आपण बेसळ डोस देत होतो, आपण ड्रीप देत होतो, आपण ऍडव्हान्स देत होतो. मग हे बिघडलं कुठं? 2011ला त्यांना त्रास देत असणारे किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवणारे की त्यांच्या चोरीला जे साथ देणार नाही अशा सर्व आम्ही लोकांना बाहेर काढलं. लक्षात घ्या, की जो अंकुश होता, जी लोक त्याच्यावर अंकुश ठेवत होती, त्याला भ्रष्टाचार करायला अटकाव करत होती, ती सगळी लोक बाजूला केली. आणि 11 सालानंतर या संस्थेला धडधड सुरू झाली. 12 सालला तो कारखाना सीताराम उभा करण्यासाठी इकडलेच पैसे वापरले, या सभासदांचे पैसे तिकडे नेले, ते सगळं गोडबंगाल केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात अपार भ्रष्टाचार केला आणि म्हणून संस्थेला धडधड. आमच्या अर्जामुळे धडधड लागत नसतो साहेब. हा 4 पॅरा माझ्याकडे 2000 सालापासून 1 पासून की 2020 सालापर्यंत 22 सालापर्यंत सगळं गाळप आणलेलं. बघा ना तुम्ही यामध्ये गाळप 2006 ते 11 ज्यावेळेस आम्ही संचालक होतो, दीपक गोळे साहेब संचालक होते, 6,07,000 टन, 5,65,000, 4,24,000, 5,67,000, 6,52,000 टन उच्चांकी गाळप आम्ही संचालक असतो. 5,11,000 टन 2011. गरगर लागली कधी? 12 सालाला तुम्ही आम्हाला 11ला बाहेर केलं, 12 पासून चोऱ्या चालू केल्या. मग आले खाली आला 3,57, 3,13, 2,93. 2016-17ला एवढ्या विश्वासात तुम्हाला लोकांनी फिरून निवडून दिलं. त्या वर्षी तुम्ही 48,000 टन लागले. त्यानंतर तुम्ही 19-20 साली कारखाना बंद ठेवला. दरवर्षी आरक्षी कारवाई होती असा महाराष्ट्रातील हा एकमेव कारखाना. या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी द्यायचे, डायरेक्ट पुढचं क्रशिंग सुरू करण्या अगोदर द्यायचे. कशी लोक तुम्हाला रोजगार? दुसऱ्या गोष्ट त्याने काल इतकी बोत्रेंची स्तुती केली की कारखाना दादाने काढलाय का काय काय मला समजलंच नाही. आणि असाही आरोप केला होता म्हणजे की हा काही लोकांचा गाव आहे, कारखाना कशाला घालायला येणारच आहे मी ते. आता मी सविस्तर सांगतोय तुम्हाला. म्हणून बोत्रे पाटलाकडे जावं लागलं. बोत्रे पाटलांच्या मनाला गोवा केला की त्यांनी सांगितलं परवाच्या पार्टीमध्ये मुलाखतीमध्ये, स्वतः नाकर्ते आहेत हे इतकं पद्धतशीर सांगितले काळे साहेबांनी. सर्व सभासदांनी नीट ऐका व्यवस्थित. ते काय म्हणले? बोत्रे पाटलांची अशी ख्याती आणि त्यांचा असा दांडगा अनुभव आहे आणि त्यांचं असं नाव आहे की त्याच्यामुळं कारखान्याला 8,000 सभासदांनी नोंदी होत्या ऊस क्षेत्राच्या, बरोबर आहे. त्या 14,000वर गेल्या बोत्र्याचं नाव आल्यापासून, बरोबर 15,000वर गेल्या. कारखान्याला यंत्रणा मला 1,000-1,500 टनाची कमी पडत होती. बोत्रे साहेबांचं नाव इथं कारखान्याला जोडलं गेल्यापासून 123 ट्रॅक्टर मालकांनी बिगर ऍडव्हान्सचे करार केले आणि सभासदांमध्ये कामगारांमध्ये उत्साह संचार. काय बोलायचं आहे? आपण मित्रांनो धडक घ्यावा का त्यांचं? म्हणजे तुम्ही तुमचा नाकर्तेपणा सांगताय. ही सभासद तुमच्या वडिलांनी कमवलेला, हे ट्रॅक्टर मालक तुमच्या वडिलांनी कमवलेला आणि तुम्ही काय सांगताय? तुम्ही बाजूला व्हायला लागले, बोत्रे लागल्यावर लोक किती खुश आहेत. लोक खुशच आहेत, पण ते काय त्याचं आत्मचिंतन खरं त्यांनी करायला पाहिजे. आता बोत्रे साहेबांचा अनुभव जास्त आहे म्हणते. बोत्रे साहेब 3-4-5 झाले. हे साहेब बोत्रे साहेब अजून चिड्डीत असतील तेव्हा कलेराव काळे चेअरमन केलंय आमच्या वडिलांनी सगळ्या सहकार्यांनी. आणि हे काय सांगते? बोत्रे साहेबांचा अनुभव जास्त आहे. काय बोलता काळे साहेब? एकदा तुमचीच मुलाखत नीट ऐका. तुम्ही स्वतःचा नाकर्ते मला सांगताना बोत्रेची इतकी स्तुती केली की मला काय वाटतंय कशाला हे संयोजन मी घेऊ. बोत्रे साहेबांना तुम्ही सभासद करू. आमचा मुद्दा काय आहे? आम्हाला पण चेअरमन कोण आहे ह्याचं देणं नाही. आम्हाला काही चेअरमन व्हायचं नाही. बोत्रे साहेबांना 8 दिवसात प्राप्त करून घ्या. 15व्या दिवशी त्यांना चेअरमन करा आणि सहकारी तत्वावर संस्था राहू द्या. अडचण कुठं आहे?
तुमचा प्रस्ताव आहे का तसा? काय हरकत नाही. तुमची मान्यता आहे का अहो सहयोगी म्हणलं नाही ह्यांचं कमिशन ठरलं. बोत्रे चेअरमन झाले तर हा, कारखाना माझं सहकारी एकच अट आहे. ही संस्था सहकारी राहिली पाहिजे आणि सभासदांची मालकी राहिली पाहिजे. बोत्रेला चेअरमन केलं तरी आता चालेल. त्याने जर स्वतः जर काळेसाहेब जर बोत्रेला एवढी स्तुती करणार असतील, एवढा जर ते माणूस जर असेल काय कर्तृत्ववान, काय अडचण आहे? काय हरकत नाही आमची. बोत्रे साहेबांना चेअरमन करून टाकावं. की सहयोग बियोग करून तुमचं 10 कोटी रुपये वर्षाला बाजूला काढायचं कशाला देतात ना नवं? फक्त त्याला नाही, सभासदांचा विश्वासघात करून बोत्रेच्या सभासदाच्या मधला दलाली आहे तुमची 10 कोटीची वर्षाची. माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांच्या म्हणण्याचं त्यांचा पूर्ण त्या कॉन्फरन्सचा असा इशू होता की सहयोग मी शेतकरी सभासदासाठी करतोय, विरोधात भूमिका मांडण्यापेक्षा आम्हाला सहकारी पण शेतकऱ्यांचं सभासदांचं हित पाहावं असं इंडायरेक्टली ते काल सांगून गेले. मग आम्ही काय म्हणतो की सभासदांचं हित कशात आहे तुम्ही म्हणताय, परंतु प्रत्यक्ष सभासदांचं हित नाही. मला आता हे महत्वाचा एक मुद्दा मांडायचा शेवटचा की तुम्ही लोकांना भूलथापा आणि दिशाभूल करताय. की सभासदांच्यासाठी करतोय, कामगारांच्यासाठी करतोय, असं नाही ते. आज मला सांगा, त्यांनी काल आकडे सांगितले जवळपास 150 कोटी, 90 कोटी बँक भरणार आहे, 40-50 कोटी रुपये अगोदर दिले. अर्थशास्त्र हा प्रकार आहे का नाही कुठं? 150 कोटी पत्रे देणार, पहिल्याच कारखान्यावर 500 कोटीचं कर्ज आहे, पुन्हा ते 500 कोटीचं कर्ज बोत्रे फेडणार आणि मग संस्था परत साकारीच राहणार. अर्थशास्त्रात बसते कसं आहे? काय दिसतंय भविष्य? एका वर्षात, भविष्यात नाही, एका वर्षाच्या संस्थेचे नाव काढून पत्र्यांनी विकतच द्यावी लागते. मग तेच सांगतो ना, 200 कोटीची संस्था, 300 कोटीची संस्था पत्रे 150 कोटी आणि पदरचे टाकणार, 200 कोटी म्हणले ते काय पत्रे देणार आहे. आम्हाला त्यांनी 200 कोटी मागितले ना, म्हणजे पत्रे 200 कोटी टाकणार आणि पुन्हा कारखान्या संस्थेवर 500 कोटीचं कर्ज फेडणार, मग 700 कोटी. बरं, हे फेडत असताना त्याचं व्याज, मग संस्था 200 कोटी नवीन कारखाना उभा राहतो. की बोत्रेला काय आहे? म्हणजे 2 महिन्यापासून त्यांच्यावर आरोप करताय का पत्रकारांना देखील सल्ला दिला की पुढे महत्व देत आहे तुम्ही. या मानात त्यांनी जो सल्ला दिला आम्हाला, ते पत्रकारांना त्यांचा सल्ला बेठिकाण परिस्थिती आणि तुमच्या याबद्दल तुम्ही काय बोललेला? तुम्हाला सल्ला दिलाय, कुणाचं मी कसं छापता? पण हे छापतच तुझा टेम्पो भरलाय. 10 वर्ष जे छापलंय ना तुम्ही, तुमचा अगदी हात जोडून मनापासून आभार आहे की तुम्ही जे छापलं ते लोकांपर्यंत पोहोचवलं. की काळेचा टेम्पो त्याच्यामुळे भर. आता फक्त पत्र्याने जाऊ दे एवढं बरंच राहिले, काही सुद्धा शिल्लक राहिले. अहो, एखाद्या माणसाला एखादी वस्तू जात असताना किती दुःख व्हायला पाहिजे. मुळात ती तुमची कमवलेली नाही, दादांची पुण्य आहे ती. आज तुम्ही आरोप आमच्यावर केला, परवा काहीतरी स्वतःच्या स्वार्थ येते. आज मला सांगा, ते सभासदांना विश्वास घ्यायला तयार नाही, त्यांच्या सख्या बंधूला तर घेतात त्या विचारायचे त्यांच्या इकडे मैदानात सर्वसाधारण सभा ठेवली आहे, झाकून ठेवलेली नाही. उघडपणे तिथे सभासद आपले बाजू मांडणार आहे किंवा तुम्हाला 4000 लोकांनी मतदान केलंय, ते सहभागी होणार का? जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोक सहभागी होणार. आणि काल त्यांनी आवाहन केलं, शांततेत सभा होईल, पटांगणात होईल, मोकळ्या मैदानात होईल. मी कुणालाही लोकशाही पद्धतीने अडवणार नाही, सर्वांना संधी देऊ, त्याबद्दल आभारी. पण ते प्रत्यक्ष तुम्ही तसं तिथं वागा. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, आम्ही सर्व लोकशाही मानणारे कार्यकर्ते. आम्ही जे काय प्रश्न विचारले त्यांना लेखी, ते म्हणले अजून पत्र पोचलं नाही वगैरे काहीतरी परवा त्याच्यामध्ये. असं नाही, पत्र पोचलेलं आहे. अहो, तुम्ही पत्रच आमची घ्या. आम्ही ज्या ज्यावेळी कारखान्यावर पत्र द्यायला जातो, कधीच आम्हाला गेल्या 10 वर्षांनी एकदा सुद्धा त्यांनी शिक्का मारून पोच दिली नाही. दररोज माझा माणूस जातो काय, पत्र घ्यायलाच तयार नाही. मग आम्ही त्यांना ईमेल केलेला आहे, आरपीडी पोस्ट केलेला आहे, साखर आयुक्ताला केलेलं आहे. आता आरजेडीने हे 27 तारखेला त्याचं पत्र काढले की दीपक पवारांचा अर्ज आहे. हे दीपक पवारचे काय 12 प्रश्न आहेत, हे प्रश्नाची सविस्तर उत्तर तुम्ही सभेमधून त्यांना द्या म्हणून पत्र काढले. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही तर काय तिथं तुमच्याशी काय, तुमच्या माझं काय रस्त्यावरच भांडण आहे. ही काय तुमच्या माझ्या घरच्यासाठी चाललेलं नाही, आपल्या बापाचं काहीच नाही यामध्ये. सभेमध्ये तुम्हाला बोलण्याची संधी, परवानगी मिळाली हे ना सांगितले ना सरळ सरळ आरजेडीने
परवानगी मिळाली म्हणजे काय असतं? अध्यक्षाने सभासदांना बोलण्याचा अधिकारच आहे. आज विचार विनिमय बैठक करता, मग विचार विनिमय करा करणार. ही जी मंजुरी आहे उद्याची त्यांची हो सहयोगी तत्वावर त्यांची ती आवाजी मतदानानं घेणार का त्याची काय कायदेशीर प्रक्रिया असते? आम्ही त्यांना मतदान प्रत्यक्ष मतदानाची मागणी केली. आमच्या मुख्य मागण्या काय होत्या सभेच्या संदर्भात? संपूर्ण सभा तुम्ही ऑन कॅमेरा घ्या, सर्व सभासदांना सभेची नोटीस मिळाली. वार्षिक अहवाल तुम्ही 10 वर्ष झालं छापला नाही. 10 वर्ष कशी आर्थिक परिस्थिती संस्थेची कळणार आम्हाला सभासदांना? विचारा छापलाय का? 10 वर्ष छापला नाही. छापला असेल तर आम्हाला कोणाला दिला नाही, कोणाला दिला नाही, त्यांच्या सुद्धा दिला नाही. मग वार्षिक अहवालच तुम्ही देणार नसता तर आर्थिक परिस्थिती सभासदांना काय करणार ना कशी? आणि वार्षिक सर्वसाधारण सभा असते कशावरती हो? मागच्या वर्षामध्ये जो काय आर्थिक व्यवहार झालाय त्या ताळेबंद पत्रक मंजूर करण्याबद्दल अहवाल पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही आम्हाला अहवालच देत आणि फक्त आम्ही यायचं आणि जनावरांसारखं मंजूर म्हणून जायचं. अंधभक्तांनी सुद्धा समजून घेतलं मग पाहिजे. उद्या तसं काय घडेल का? आम्ही आमची आवाजी मतदानाला मंजूर आम्ही सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे तुम्ही की केले. सभासदांनी मतदानाची मागणी केली तर मतदान घेतलं. हे 4 सभा विरोधक म्हणून आम्ही आमचे जे काही प्रश्न उपस्थित केले, आम्हाला मला असेल इतर कोण असतील त्यांना सर्वांनाच बोलण्याची संधी दिली. आम्ही त्यांना 12 प्रश्न विचारले. ते प्रश्न आता सविस्तर सांगत नाही तर खूप विस्तृत होईल, पण या 12 प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली पाहिजे. ते आता 2च प्रश्न त्यातले महत्वाचे सांगतो. आता सहयोगीचा विषय चाललाय ना, तर सहयोगी 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 म्हणून तुम्ही सांगताय हे काय कोलॅबरेशन काय तर म्हणतात की, तर त्या कोलॅबरेशन तुम्ही देत असताना तुमच्या अटी शर्ती काय ठरले हे आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही मंजूर ना मंजूर कसं बनायचं आम्हाला कळलं पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की कोलॅबरेशन व्हायचं आहे. आता खरं व्हायच्या आधीच तुम्हाला- कुठल्या पाटलांनी त्याच्या कारखान्यावर कर्ज काढून होय. तुमचं कारखाना चालला नाही प्रश्न बेसूर झाला. अहो, तेच आता ते समोर पेज पुढे मांडतोय की विचार विनिमय हा पहिली गोष्ट. सभासदांनी हो म्हणलं पाहिजे. सभासदांनी हो म्हटल्यानंतर तुम्ही मग सरकारकडे प्रस्ताव केला पाहिजे. मग बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता सभासदांना तुम्ही आज विचार आणि यापूर्वी 60 कोटी घेताय. बोत्रे साहेबांना कारखान्यावर आणून तुम्ही गाळप केलेल्या उसाला 100 रुपये द्या म्हणून विनंती करता. ही सगळं गुपचूप सगळं मस्तपैकी चाललं होतं. त्यांनी जे काय तिळपापड आग बंबकार आमच्यावरती उजळवलं त्याचं एकच कारण आहे. मांजर गपचूप दूध पित होतं आणि आम्ही त्याच्या कानफडात त्यांनी आणि ती दूध प्यायला येणं म्हणून अडचण आहे. ही चव्हाट्यावर आणलं एवढाच मुद्दा आहे. त्यांना राग तेवढ्याच आहे. हो तुम्ही बोत्रे पाटलांना घेऊच कसे शकता पैसे? असे घ्यायचा अधिकारच नाही तुम्हाला. 50-50, 60-60 कोटी उसनवारी चालू आहे. उसनवार करायला ही काय तुमची वैयक्तिक मालकी संस्था आहे का? आणि तुम्ही काय सांगता की आमच्या सगळ्या उतार्यावरती बोजा आहे. अहो बोजा काढून तुम्ही घरीच नेलेत ना, ती पैसे संस्थेत कुठून वापरले? हे होऊ नये म्हणून कायदेशीर काही ठीक नाही हे मला नको आहे. यासाठी कायदेशीर काही लढाई लढणार आहात का याच्याबरोबर? यापूर्वीच आम्ही न्यायालयीन लढाई सुरू केलेली आहे. ऑलरेडी सरकार दरबारी लढाई सुरू केलेली आहे. आयुक्तांनी त्यांना पत्र काढलेलं आहे. न्यायालयामध्ये आम्ही गेलेलो आहे. आता यानंतर परत आम्ही न्यायालयीन लढाई तर लढणारच आहे.